नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आज आपला जाणून घेणार आहोत आपण पावसाळ्याआधी शाळेचं नियोजन कसं करावे, व्यवस्थापन कसं करायला पाहिजे। आता एक पाऊस आता 10-15 दिवसावर राहिला, म्हणजे आता 1-2 तारीख आहे जूनमधली 2 जून आहे आज। तर पावसाआधी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, तर पावसाच्या आधी एक जवळपास 15 दिवस ते 1 महिना अगोदर आपण लसीकरणावर लक्ष द्यायला पाहिजे। लसीकरण पावसाच्या अगोदर आपण PPR देऊन घ्यायला पाहिजे। PPR म्हणजे याच्यासाठी एखाद्या वेळेस शेळ्याच्या तोंडावर जो मावा येतो, म्हणजे पावसामुळे त्याच्यामुळे बंदिस्त असल्यानंतर तसं काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की बंदिस्त असल्यामुळे बाहेर चारायला जात नाही। बाहेर चारायला गेल्यानंतर तो माव्याचा प्रॉब्लेम येतो। माव्या म्हणजे तोंड येणे। आपण त्याच्या तोंड आल्यानंतर मग त्याला शेळ्यांना काही व्यवस्थित चारा खाल्ला जात नाही, कारण की तोंडाला फोड्या येते मधून जिभेला, परत वरून तोंडाच्या वरून, त्याच्यामुळे बराचसा प्रॉब्लेम येतो। तर आपण त्यासाठी एक PPRची लस कधी दिली तर तो आपला प्रॉब्लेम थोडा कमी होतो। आणि चारायला आपण बंदिस्तमध्ये देतो तसं तर कधी होत नाही। माझ्याकडे कधी तसं बंदिस्तमध्ये आतापर्यंत झालं नाही। ज्यावेळेस आपण पाऊस पडला, शाळेत चारायला सोडल्या, त्याच्यानंतरच हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो। तर बंदिस्त फार्मवाल्याचं जास्त काही आपण घाबरायचं काम नाही। त्याच्यात एक फिरस्ती फार्मवाल्यासाठी आपण लसीकरण करायला पाहिजे। तसं तर आपण पण लसीकरण करायला पाहिजे, ज्याचं बंदिस्त फार्म आहे त्याचं सर्व शाळेला लसीकरण करून घ्यायला पाहिजे। तर फिरस्तीमध्ये शाळे कुठं पण जाता, जी कवळं गवत असतं त्याच्यावर मावा असतो। ते माव्याचं गवत खाल्ल्यानंतर काय होतं, त्यांच्या तोंडाला मावा चिटकतो आणि तोंड येत त्यांचं एकीचं आलं, परत ती शेळी जीचं आलं ती परत त्या जागेवर खाली खाती, पण मग ते इन्फेक्शन होत चालतं आणि ते इतर शेळ्याला पण वाढत चालतं। एका शेळीला झाल्यानंतर ते आपलं बऱ्याचशा शेळ्याला होत चालतं। तर त्याच्यासाठी आपण लसीकरण करणं महत्त्वाचं आहे। ऋतू बदलल्यानंतर लसीकरण करण्या अगोदर आपण पहिले तर एक डिवॉर्मिंग करायला पाहिजे। डिवॉर्मिंग म्हणजे काय, जंतनाशक आपण पोटातले जंत पहिले मारून घ्यायला पाहिजे। तर जंतनाशक देण्या अगोदर आपण पहिले उद्या जंतनाशक द्यायचं आपल्याला सकाळी, तर आज आपण तयारीला लागलं पाहिजे। कसं, त्यांच्यासाठी आपण एक गुळाचं पाणी, संध्याकाळी गुळाचं पाणी त्यांना ठेवून द्यायचं, रात्रभर गुळाचं पाणी पाजायचं, सकाळी पण गुळाचं पाणी पाजायचं, आणि परत सकाळी एक उपाशी पोटी त्यांना जंतनाशक देऊन टाकायचं। जंतनाशक दिल्यानंतर जे काय होतं, गोड पाण्यामुळं ते जंतू जे ते एकदम त्यांचं गोड लागल्यानंतर ते सगळे ॲक्टिव्ह होत्या। मग त्याच्यामुळं ते जंतनाशक दिल्यानंतर ते एकदम व्यवस्थित असं काम करतं। तर त्याच्यासाठी आपण उपाशी पोटी द्यायला पाहिजे। जंतनाशक दिल्यानंतर शेळीला हे 2 तास, कमीत कमी 1 ते 2 तास चारा द्यायला नाही पाहिजे। म्हणजे मग काय होतं, एकदम परफेक्ट असं जंतनाशक ते काम करतं। 2 तासानंतर त्यांना आपण चारा टाकायला पाहिजे। मग त्याच्यात लगेच आपल्याला लक्षात येतं का लेंडीमध्ये ढवळं जंतू, पांढरे जंतू असे पडतात। जंतू कोणते ते पाहून घ्यायचे। जंतनाशक कोणते द्यायचं ते आपण डॉक्टरला विचारायला पाहिजे। जंतनाशक तशी बरेच कंपनीचे, तुम्ही म्हणशाल मग आता तुम्ही सांगितलं जंतनाशक द्या, पण मग कोणतं द्या, तसं नाही आहे। जंतनाशक बरेचसे असे जंतनाशक आहे, तर आपण डॉक्टरच्या सल्ल्याने, मेडिकलवाल्याच्या सल्ल्याने आपण बदलून काही द्यायला पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण जंतनाशक झाल्यानंतर आपण लसीकरणाकडे लक्ष द्यायचं। जंतनाशक दिल्यानंतर एक 4थ्या दिवशी आपण लस देऊन घ्यायची। 4थ्या दिवशी ते 4-5 दिवसानंतर लसीकरण झाल्यानंतर मग PPR मग नंतर FMD, ET+TT हे आपण जंतनाशक आपले लसीकरण हे करून घ्यायला पाहिजे। मग ते लसीकरण जंतनाशक झाल्यानंतर आपण त्यांना थोडंफार लिव्हर टॉनिक, परत ब्रोटोन, हे असे लिव्हर टॉनिक त्यांना आपण द्यायला पाहिजे। कारण की लिव्हर टॉनिक दिल्यानंतर काय होतं, त्यांचा पचन शक्ती जी ती आणखी हे होती, पचायला थोडंसं प्रॉब्लेम येत असला ते सगळं क्लिअर होतं। पावसाआधी असं नियोजन आहे। आणि चाऱ्याचं नियोजन त्याच्यामध्ये पावसाआधी आपण चाऱ्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे। आपला सुका चारा जो असला ते स्टोअर करून ठेवायचा। स्टोअर झाल्यानंतर आपण एकदम झाकून ओकेमध्ये करून ठेवायला पाहिजे। आणि पाऊस पडायच्या अगोदर शेडमध्ये साफसफाई करून चुना वगैरे टाकून
सगळं एकदम साफ सफाई करायला पाहिजे। तर त्याच्यानुसार शेळ्याला आजार जास्त हे कोणत्या दिवसात येतात तर ते फक्त पावसाळ्यामध्येच येतात। म्हणजे जास्त आजार येण्याचं प्रमाण हे पावसाळ्यामध्ये असतं, कारण की पाणी पण खराब येतं, पाणी पण बदलून पाणी येतं, त्याच्यामुळं सर्दीचा प्रॉब्लेम येतो। सर्दीचा आल्यानंतर मग बरेचसे आणखी प्रॉब्लेम येत राहतात, मग त्यांना निमोनिया हे ते बरेचसे अशा अडचणी येतात। तर पावसाळ्यामुळे लसीकरण करून घ्या आणि आपल्या शेळ्याला एक लसीकरण केल्यानंतर असं बिमारी येते पण मग थोडीशी कंट्रोल होती। तर त्याच्यानंतर पिल्लाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे। पिल्लाचं कसं आहे, पावसाळ्यामध्ये पिल्लाचं पण थोडेसे प्रॉब्लेम येतात। आणि परत आपण हे जे शेळ्या आता वेली ती बघा, तिकडे आपली एक शेळी आत्ताच वेलेली आहे, तिने 2 पिल्लाला जन्म दिला, 2 बोकडे दिले। ते बघा एक चाललं तिच्याकडे दूध प्यायला, समोर दिसतंय तुम्हाला ते, आणि खाली बसलेला आहे एक। अशी जी पिल्लं असतात, समजा जूनमध्ये जी पिल्लं जन्माला आली त्यांच्याकडे आपण खास लक्ष द्यायला पाहिजे। कारण काय होतं, जे जूनमध्ये पिल्लू जन्माला आलं त्या शेळीला दूध एक थोडंसं कमीच असतं। कमी दूध असल्यानंतर ते पिल्लाचं एकदम पावसामध्ये त्यांचं देखरेख नाही केल्या गेली तर पिल्लू सगळं हे कमजोर होत असतात, ते ढेबरे होऊन जातात, नंतर पोटात जंत वगैरे होऊन जातात। तर त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे। त्यांच्यासाठी जंतनाशक त्यांना पण आपण टायमावर द्यायला पाहिजे। 1 महिना झाला तरी 1 महिन्यात जंतनाशक देऊन त्यांना नंतर ब्रोटोन वगैरे ते देऊन लिओटॉस देऊन आपण ते पिल्लं एकदम व्यवस्थित असे त्यांचं संगोपन करायला पाहिजे। पावसाळ्यामध्ये पिल्लं ढेबरे होण्याचं प्रमाण जास्त असतं, ते जंत त्यांच्या पोटात वाढल्यानंतर त्याच्यानंतरच ते तसे होतात। ते बघा इकडे ही जी पिल्लं आहे ही सगळी उन्हाळ्यामधली पिल्लं आहे, यांना काही जास्त असं अडचण येत नाही, कारण की एकदम ते व्यवस्थित असे जोपासलेले। तर आपण शेळीवर बोलल्यासारखं भरपूर आहे, एवढ्यात 5-7 मिनटात बोलून शेळीपालनाचा विषय संपू शकत नाही का। आणि एक व्हिडिओची लिमिट असल्यामुळे आपण असं एवढाच व्हिडिओ बनवून आपला विषय संपवत आहोत। तर आपल्याला बरेचशी अशी माहिती पाहिजे असल्यास माझ्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ बनवलेले, तर चॅनलवर जा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे आपण आणखी बरेचसे असे व्हिडिओ बनवत जाऊ। तुम्ही सांगत चाला कमेंटमध्ये काय प्रॉब्लेम, कशावर व्हिडिओ बनवायचा, आपण पुढं व्हिडिओ बनवत चालू। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।